करावी लागते। त्यामुळे आता सरकारने लाडकीचा धसका घेत उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। मात्र ही समिती नेमकं काय करणार आहे पाहूयात याच वरचा हा स्पेशल रिपोर्ट। सरकारने घेतला लाडकीचा धसका। लाडकीच्या निधीसाठी सरकारची ओढाताण। इतर योजनांच्या निधीला कात्री लागणार। विधानसभेसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी ओढाताण सुरू असल्यामुळे सरकारने धसका घेतल्याची चर्चा आहे। त्यामुळेच आता सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी जुळवाजुळव सुरू केली। त्यासाठी सर्व शासकीय योजनांचं मूल्यमापन करण्यात येणार आहे। त्या संदर्भात उपाय सुचवण्यासाठी अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन झाली आहे। ही समिती काय करणार ते पाहूया। सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा आढावा घेऊन उपाय सुचवणार। मित्र संस्थेच्या प्रस्तावावर संबंधित विभागाचा आढावा घेऊन शिफारस करणार। 2 योजनांचा लाभ किंवा बोगस लाभ घेतल्याचं आढळल्यास कारवाईची शिफारस करणार। मर्यादित निधीचा वापर करून जलद आर्थिक वाढ करण्यासाठी योजनांचं एकत्रीकरण करणार। सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी उपाय सुचवणार। उच्चस्तरीय समितीकडून एकाच वेळी सरकारच्या 2 योजनांचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे। त्यातच महाडीबीटी अंतर्गत नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल 20 लाख शेतकरी लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। त्यामुळे उच्चस्तरीय समिती लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटा लावणार की सर्व लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी तारेवरची कसरत करणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। मात्र सध्या सरकारी पातळीवर आर्थिक तडजोडीच्या हालचाली पाहता सरकारनं लाडकीचा धसका घेतलाय हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।